आजी भाई कुठे चालल्या? हा कुठे चालल्या? आम्ही लोगड बुदलेले लोहगड बुधला. कुठं राहता? बीडगाव. बीडगाव. हं. आता या निवडणुका सुरू आहे. हा. हो तर तुमच्या इकडं म्हणजे कोणाच्या माहोल वाटते? हं? कोणाच्या माहोल वाटते असा? कोण येणार बा? कोणाच्या माहोल वाटतो? का सांगाव बाप्पा आपण आता. लोहगड म्हणजे तुमच्या कळमेश्वर तहसील येते ना? हा 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 हा, तिकडं असं कोणाच्या माहोल वाटते? कमळ पंजा. कमोडचा साईन. हो का? हं. कमळच्या वाट. हो का? ठीक आहे. आता आपल्या विधानसभा सुरू झालेली आहे तर आपल्याला इथं असं कोणाच्या माहोल वाटते? बीजेपीचा बीजेपीचे. आशिष देशमुख. आशिष देशमुख. जे भावी आमदार आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? सावनेरचा विकास व्हावा. हा? सावनेर शहराचा विकास व्हावा. सावनेर शहराचा विकास व्हावा. काका कुठं राहता आपण? वाढवणा वाढवणा म्हणजे आपला दाबेवाडा बच्चा. दाप्याडा दाबेवाडा बच्चा. कोणाच्या माहोल वाटतो आपल्याला? भाजप काँग्रेस दोन्ही माल वाट दोन्ही वाटतो. तर टक्कर कशी वाटते? तेवढा नभाव नाही बा आपल्याला. नाही दोन्ही दोघांचे माहोल वाटतो. दोघाचा माल हो का? प्रभाव कोणाचा चांगला वाटतो जास्त वाटतो? तेवढा नाही माहिती. कुठं राहता? खानगावला. खानगाव हे आपलं इथं आपलं जवळ हो. सावनेरच्या बाजूला. हो का? कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? आशिष भाऊ देशमुख. आशिष बाबू देशमुख. भावी आमदाराकडून काय अपेक्षा आहे आपल्या? सावनेरचा विकास आणि ग्रामीणचा विकास नाही झालेला आहे. हॉस्पिटल कॉलेज बनवा तिथे. हो का? हा हा. हॉस्पिटल कॉलेज हो व्हायला पाहिजे. हो. आणि क्रीडा संकुलित नाही इथं. आम्ही स्पोर्टची मुलं. स्पोर्टची मुलं आहात. हो का? म्हणजे क्रीडा संकुलन म्हणजे ग्राउंड वगैरे हे ते हो. व्हायला पाहिजे असं हा. आपली अपेक्षा आहे. हो. ग्राउंड वगैरे काहीच नाही तर काही सपोर्ट सिस्टम नाही. हो. आतावरी काही काम नाही झालं काही नाही. हो का? काय नाव? मंथन डोजा. धन्यवाद. हा ठीक आहे. बरोबर बस मध्ये टाइम आहे. खापा. हो का? कोणाच्या माहोल आहे खाप्यामध्ये वाटते? दोन्ही याचा आहे. दोन्ही याच्या. हो का? पण पण निवडून कोणी येईन असं वाटते आपल्याला? आलं तर बीजेपी चाली पाहिजे मला. का बरं? त्याच्यानं आपल्याला लगेच फायदा आहे ना. असं आहे ना. फायदा आहे? हा. कोणता फायदा आहे? काय नाही काही सवलती भेटल्या पाहिजे. लाडकी बहीण काढली ना? हो तेही आहे. काही रोजगार आहे काही आहे पाहिजे ना आपल्याला. पैसे भेटले लाडकी हो, बहीणचे? मिळाले. काय केलं पैसे? पैसे तर आता घरीच लागले ना. लाडी चिवडा फरायचा. हो का? दिवाळी चांगली गेली? भावाच्या घरीच चाललो आता आम्ही. हो का? म्हणजे दिवाळी चांगली आली. हो मजेत. हो का? काय म्हणते? बोल. का काय म्हणते? काहीच तर नाही. कोणत्या कॉल झाली? मोठ्या डिस्ट्रिक्ट काटोल. काटोल का? हो. कसं वाटतं बस? बस मध्ये दिवाळीचा तो आलाय ना. पूर्ण गर्दी चालू आहे आणि बसाच्या सीटा पुरा खराब आहे. सावनेर विधानसभा निवडणुका सुरू झालेल्या आहे. आपल्याला इथं सावनेर मध्ये कोणाच्या माहोल वाटतं असा? माहोल तर दोन्ही पार्टीचे आहे. दोन्ही पार्टीचे आहे. आता जे उमेदवार उभे आहे जे भावी आमदार यांच्याकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? आमची काही अपेक्षा नाही. आमची विकासाची अपेक्षा काहीच नाही. मग हो का? सावनेरचा जो विकास आहे असा समाधानकारक वाटते का आपल्याला? विकास झाला नाही तर कुठं समाधान राहील? आता 3-4 टर्म केदार साहेब होते. मंत्रीपद पण होतं त्यांच्याकडे. तर आता सावनेर मध्ये आपल्याला समाधानकारक विकास? सावनेर मध्ये पाय आता तो उड्डाण आमदार असन पण इथं नगर परिषद मध्ये बीजेपीचीच बॉडी होती ना. मग त्यानं त्याचं काम आहे ना समस्या घेऊन आमदारपाशी जायचं. हे आपल्या अभिमान मंदिर राहिले तो आपल्या अभिमान मंदिर राहिला. आमदार थोडी यांच्यापाशी येणार आहे. कोणत्या समस्या आहे आपल्या इथं? आपल्या इथं काय समजतं काहीच सोय नाही आहे. तसं एक लावरी सारखा पडला आहे. आरोग्य तहसील आरोग्य व्यवस्था दवाखाना काहीच नाही आहे. दवाखाना नाही आहे. बाहेरून कोणी बी जर आले तर त्याच्यासाठी राहायला एक धर्मशाला नाही आहे. काही नाही काही सोय नाही आहे इथं. हो का? हा. रोड रस्ते नाले? रोड तर असे आहे की रोडवर तुम्ही जाऊन झोपून जा असे रोड आहे. लागणार रोडचे काही प्रॉब्लेम नाही. रोड कुठे बी या कोणत्यामध्ये या पाणी गिनी आता ते पाणी कमी जास्त होतच राहते ते. हो का?
हम्म. आरोग्याची व्यवस्था म्हणजे सुधारायला पाहिजे असं. काहीच नाही आहे, सगळे लावरीस पोरं पडल्या, सगळे जिकडे तिकडे पडले आहे, काही ढंग नाही आहे. हो का? सावणे सिटी सावणे तहसील तर एकदम टेकल्यासारखी पडली आहे. हो का? ठीक आहे. कुठं राहता तुम्ही? 15 खेडीला 15 केडी म्हणजे आपल्या बाजूलाच आहे. हे पाटा आपल्या सोयाबीन पाशी हो का? हा हा हा. सोयाबीन. मला सांगा, आता या निवडणुका सुरू आहे हा, तर कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? मोदीचा मोदीच्या. वाटत आहे, जो आपल्या ह्या आहे हा. नाही का, कार्यकर्ती आहे, सर्व गोष्टी म्हणजे आपल्या बीजेपी. तो आपल्याला असं वाटते का बा तो आला म्हणजे सर्व लोकांचं चांगलं भलं करण बा बायाचं मन. पण फक्त हेच आहे का पोरं खाली आहे, पोरं खाली आहे म्हणजे बेरोजगारी रोजगार. बेरोजगारी वाढली आहे असं हा. म्हणणं आहे आपलं वालं. महागाई वाढली, सर्व गोष्टी वाढल्या, पुरं आपलं हे नाही होत. हो. हे समस्या आपली एवढी बायका आपलं जसं झालं पाहिजे बा, एवढी समस्या आहे आपली. आता या विधानसभेमध्ये कोण निवडून येईन असं वाटतंय आपल्याला? मोदी चिन्ह. इथं उभा नाही ते बीजेपी कडून आशिष देशमुख हा, आणि काँग्रेसकडून अनुजाताई केदार. ते आपल्याला आपल्या याच्यातून शेनूर केदार तर आपल्याला चालतच नाही. हो का? आपल्याला नाही चालत तो शेनूर केदार, काहून का साऱ्या बैमानी केल्या त्याने. हो का? काय नाव आपलं? संध्या भोंगाडे. हो का? बाबाजी कुठं राहता आपण? रोनाळा कामठीच्यावर रोनाळा ती जेवढी राहणार आहे. बाहेर हो का? तर आपल्या इथे तिथं निवडणुका सुरू आहे ना? म्हणून राहिलं तर निवडणुकावाले. निवडणुका तिथं भाजपकडून बावनकुळे आहे आणि काँग्रेसकडून भोयर आहे. बरोबर आहे, सुरेश भोयर. हो, कामठी. तर तिथं तुम्हाला असं कोण वाटते कोणी निवडून येईल म्हणून? आणि का सांगा बाबा, दोन पाहिजे दिवाल. हा? म्हणजे माहोल कोणाचे वाटते? असं का आणि याच्या आधी जे बीजेपीचे तिथं आमदार होते त्याच्याकडून विकास वगैरे कामठीच्या झाला का? बीजेपीचे विकास म्हणजे हे पहिले हेच होते ना. हो, तर आता पहिल्यापेक्षा सुधारणा झाली आहे वाटते का? हा, मध्ये सुधारणा झाली का झाली, सुधारणा झाल्या काही ठिकाणी झाल्या, काही ठिकाणी हो का? आहे. आपल्या सावने विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे. बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याला कोणाच्या माहोल वाटते? मला तर आता आशिष देशमुखचा माहोल सुरून राहिला आहे. हो का? आता गावामध्ये विकास तर काही झाला नाही आहे. हा. शहरामध्ये मी इथं राहता सावने. हो, बेरोजगारी पण खूप वाढली आहे मोठ्या प्रमाणात. कोणत्या समस्या आहे इथे सावनेरला? सावनेरमध्ये आता तुम्हाला दिसूनच राहिलं आहे, बेरोजगारीचे कारण खूप आहे, कामं नाही पुराणलं आहे, खाली पिली घुमते इकडे तिकडे, हो. त्यामुळे थोडासा त्रास होते. कंपन्या नाही आमच्या क्षेत्रामध्ये, विकासचा दर कमी झाला आहे. कंपनी आहे ना, ATMDC आहे या साईडला आहे ना. पेमेंट नाही ना तिथं. हो का? पेमेंट खूप कमी भेटते तिथं. हो का? 8-10 हजार मध्ये काही गुजारा होत नाही घराच्या. 3-4 टर्म झाले ना केदार साहेबाची इथे, मग विकास झाले आहे पण तेवढं दिसायला नाही पडत आता. बस स्टॉप दिसते, बस स्टॉपचे काम दिसते. बस स्टॉप मध्ये ते तर दिसतेच आहे ना, बाकीचे अजून काम पण आहे ना, बाकी हो का? नगराचे काम आहे. चला, माहोल कोणाच्या? माहोल तर आता पाहून काय होतं तर. हो. आता टक्कर कशी आहे? टक्कर जोरदार आहे, टक्कर जोरदार. चांगली फाईट आहे. हो. आता बघू बा कोण आहे तर. हा, ठीक. काहून पडता आम्हाला भाऊ? पाऊल पडताना बाबा तुम्ही या इकडं. या इकडे महाराष्ट्रामध्ये आपलं भाषण द्या. कोणती सरकार येणार आहे? मला सांग, आता निवडणुका सुरू झालेल्या आहे हो. आपल्या विधानसभेच्या. तर आपल्या इथे जे उमेदवार उभे आहे यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहे भावी आमदारांकडून? आतापर्यंत जे काम झालेलं नाही आहे ते काम करायची अपेक्षा आहे माझ्या आमदार साहेबांना, जे बी काही निवडून येईल. अपेक्षा अशी आहे का काही काम सावनेरमध्ये काही झालेलं नाही आहे. कोणत्या समस्या आहे सावनेरमध्ये? पुष्कळ समस्या आहे. हा. कुठे जागा नाही आहे, गार्डन नाही आहे, दवाखाने नाही आहे, हा, हा. रस्ता पाहिजे बरोबर, हा. शिक्षण नाही आहे. शिक्षण नाही आहे? शिक्षण जे कॉलेज पाहिजे, हा, हा. मुलांना जे शिक्षण पाहिजे, उच्च शिक्षण. उच्च शिक्षण ते नाही आहे. हा. हे सर्व उपलब्ध पाहिजे सावनेरमध्ये. हा, म्हणजे त्या अपेक्षा आहे भावी हो, अपेक्षा आहे. आमदारांकडून. हो. केदार साहेब होते 3-4 टर्म. केदार साहेब आता 5 वेळा झाले, 4 वेळा झाले, हो का? तरी काही प्रोग्रेस नाही आहे. प्रोग्रेस नाही. आता प्रोग्रेस पाहिजे ना, काही परिवर्तन पाहिजे. भावी आमदाराकडून अपेक्षा. हो. हो का? कोणाच्या माहोल वाटते इथले? आता माहोल म्हटलं म्हणजे आता सर्व्हिसकडे आहे, ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांच्याकडे परिवर्तन आहे सर्व. हो का? हो, म्हणजे पैसेवाल्यांकडे पैसेवाल्यांकडे परिवर्तन आहे. हो, पण तुम्हाला काय परिवर्तन पाहिजे की काय? परिवर्तन पाहिजे ना.
परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे. हो का, ठीक आहे. बद्दल काही नाही बोलायचं. नमस्कार, आम्ही चॅनल कोण आलाय ना. आता आपल्या इथे निवडणुका सुरू झालेल्या आहे विधानसभेच्या सामने. तर आपल्या इथे भावी आमदाराकडून कोणत्या कोणत्या म्हणजे अपेक्षा आहे, जे येणार निवडून त्यांच्याकडून अपेक्षा आहे, इथे समस्या कोणत्या आहे सावनेरमध्ये? समस्या म्हणजे काय, त्या नवीन नवीन काहीतरी उद्योग झाला पाहिजे, त्यासाठी उद्योग झाले पाहिजे, म्हणजे उद्योग आले आले पाहिजे पाहिजे. आणि युवकांना रोजगार मिळाला मिळाला पाहिजे, पाहिजे. ही अपेक्षा आहे भावी आमदार. हो का. आणि आपल्या इथे आता माहोल कोणाचा वाटतो इथे शहरामध्ये? आता सोसा नवीन याच्या म्हणजे आशिष देशमुखचा वाढून राहिला सोसा. आशिष देशमुख निवड. हो का. हो, म्हणजे आता आता 3-4 टर्म इथे कसं म्हणजे आमदार केदार साहेब, तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये इथं विकास झालेला आहे का, समाधान आहे का, आपल्या समाधानकारक विकास झालेला आहे? समाधान वाटत पण ते काय विशेष नाही वाटत ना प्रत्येक. विशेष काही वाटत नाही. हा. इथे अजून कोणकोणत्या समस्या आहे सावनेरमध्ये? बरेच कॉलेज आहे नवीन, म्हणजे हे काय म्हणजे पॉलिटेक्निक वगैरे हे पॉलिटेक्निक कॉलेज कॉलेज वगैरे वगैरे म्हणजे यायला पाहिजे. यायला पाहिजे. शैक्षणिक क्षेत्र शैक्षणिक आणि आरोग्याच्या सुविधा हे बी आता उपलब्ध आहे म्हणा तशा, पण तेवढ्या पुन्हा कमी व्हायला पाहिजे ना. हा, चांगलं आपला व्हायला सरकारी दवाखाना आहे ना. आहे, सुविधा आहे. सुविधा मिळतात. हो, ठीक, धन्यवाद. सावने विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे. काय वाटते आपल्याला सावनेमध्ये कोणाचा माहोल वाटतो? सावनेरमध्ये सावनेर विधानसभा, कडमेश्वर विधानसभामध्ये सावनेरमध्ये फक्त अनुजा सुनील केदार म्हणजे केदार साहेब. केदारचे समर्थक वाटते आपण इथे. टी शर्ट केदार साहेबांचे. हा. बिलकुल बिलकुल एकदम कट्टर समर्थक. हो का. हो. आणि कोणकोणती विकासाची कामे झाली इथे? सावनेरमध्ये हॉस्पिटल आहे, बनलेलं आहे, बनतच आहे. त्याचे पण पोलीस स्टेशनची इमारत झाली, कोर्टाची इमारत पण बनत आहे. त्याचबरोबर हा रोड बघा, ह्या रोडवरचे हे बघा, स्ट्रीट लाईट पासून ते सिम्बॉल पासून तर तिथून बुरुजवाड्यापासून तर अख्ख्या शिवाजी पुतळ्यापर्यंत त्या प्रकारचे सर्व कामं हे केदार साहेबांनी केले. रोड पण आरोग्याची व्यवस्था बरोबर नाही म्हणते. आता आम्ही लोकांना इथे जनतेची प्रतिक्रिया घेतल्या, तिथं सुविधा नाही आहे म्हणते. सर्व प्रकारच्या सुविधा आहे, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या सुविधा आहे सावनेरमध्ये. पण काही लोक आहे की नाही, जे बिन डोक्याचे लोक आहे की नाही, ते ह्या प्रकारच्या थोडंसंही काही झालं तर रेफर करतात म्हणते इथं. नाही, हे सर्व गलत आहे. जेणेकरून जे एकदम क्रिटिकल पेशंट असतात ते त्यांना ते नागपूरमध्ये रेफर करतात, की जेणेकरून थोडे बहुत जे म्हणजे एंडवर असतात की नाही त्यांना ते रेफर करतात. बाकी सर्व इलाज आहे की नाही आपल्या सावनेरमध्ये होत असतो. हो का. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून उत्तम व्यवस्था आहे, सर्व प्रकारचे पॉलिटेक्निक कॉलेज नाही म्हणतात. कडमेश्वर विधानसभामध्ये कोणते कॉलेज आहेत एवढे मोठे? विधानसभेमध्ये असे सावनेर कडमेश्वर विधानसभा हे सावनेरमध्येच येते ना, ते नागपूरमध्ये थोडी येते ना. आता सावनेरमध्ये तेच आहे ना. सावनेर पासून नागपूर किती किलोमीटर दूर आहे? अख्ख्या 20 मिनिटाचा रस्ता आहे. विद्यार्थ्यांचे असं म्हणणं आहे हा, की आपल्या इथं असायला पाहिजे म्हणजे पॉलिटेक्निक कॉलेज, उच्च शिक्षित असं म्हणजे नागपूरला जावं लागतं त्यांना. तर इथेच आहे ना, हो, इथे सावनेर विधानसभेमध्येच आहे ना, कडमेश्वर मध्ये आहे. हा, तिथले जास्त दूर आहे का इथनं? आपलं अंतर दूर आहे, सामने यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे युवकांची. ते पण अपेक्षा पूर्ण होऊन जाणार साहेबांथ्रू. तेच विचारत आहोत मी. युवकांची अशी आहे अपेक्षा की इथे उच्च शिक्षित म्हणजे एखादं कॉलेज असायला पाहिजे. इथे 12वी पर्यंत आहे, ग्रॅज्युएशन पर्यंत आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत पण कॉलेज आहे. आणि राहिली इंजिनिअरिंग आणि याची कॉलेज कडमेश्वर विधानसभामध्ये सर्व कॉलेजेस आहे, की जेणेकरून आणि नागपूर जास्त दूर नाही, 20 मिनिटाचा रस्ता असल्यामुळे कॉलेज नागपूरला जास्तीत जास्त लोक प्रमाणात जातात. त्यामुळे सर्व व्यवस्था तिथपे ना आजूबाजूला आहे. आणि वरतून MIDC एरिया पण आहे. लोकांच्या ज्या आहे समस्या त्या आता पूर्ण होणार का? हो, पूर्ण 100% होणार आहे. महाविकास आघाडीनंतर सर्व व्यवस्था होणार. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोणाची सरकार यावी असं वाटतं? काँग्रेस महाविकास आघाडी येणार. हो. मला सांगा सावनेरमध्ये असा माहोल कोणाचा वाटतो? सुनील केदार साहेबांचाच माहोल आहे, अनुजा केदार साहेब मॅडमचा. हो का. आता 3-4 टर्म झालेले आहेत केदार साहेब. काही फरक पडत नाही. साहेब 25 वर्षापासून या विधानसभेत अहोरात्र रोज काम करत आहे. बाहेरून आलेला पार्सल. इथे कोणत्या कोणत्या समस्या आहेत सावनेरमध्ये? समस्या भरपूर आहेत. ज्या नगर परिषदच्या समस्या आहे, आपण फंड आणला, तो फंड बीजेपीच्या लोकांनी वापस पाठवला, विकास कामं होऊ दिलेले नाही. तर आपण जितकेही पैसे रोडसाठी आणले, नाल्यांसाठी आणले, जितके साहेबांचे कामं होऊ शकत होते साहेबांनी केले. पण 15 वर्षापासून जे बीजेपीची सत्ता आहे नगर परिषदला, त्यांनी साहेबांचे कामं होऊ दिले नाही, अडथळे आणले. आणि तोच प्रचार ते घेऊन या विधानसभेत करत आहे. हा, त्यांच्या काही म्हणजे प्रभाव पडणार का?
काही प्रभाव पडणार नाही. 100% आमची सरकार येत आहे. अनुजा सुनील केदार मॅडम 100% निवडून. आता जे अमोल देशमुख आहे काँग्रेसचे समर्थक सांगतात तर त्यांच्या काही काँग्रेसवर म्हणजे व्होटांवर काही अमोल देशमुख मुळे काँग्रेसला काहीही धोका नाही. ते दोघं भाऊ आपसात लढत आहे. त्यांनी आपलं घरचं सांभाळायचं. आम्ही बिलकुल 100% निवडून येत आहे. मग आता सुनील बाबू आणि अनुजा केदार लढत आहे त्या अनुजा केदार ताई लढत आहे तर काँग्रेसच्या वोटावर काही परिणाम होणार का? जसं सुनील बाबू राहिले असते आणि आता अनुजा ताई आहे त्याच्यामध्ये मतदातामध्ये काही म्हणजे असं प्रभाव. अनुजा मॅडम म्हणजे सुनील केदार साहेब हे निश्चित आहे आणि बाप तो बाप रहेगा. मॅडम 100% विधानसभेतून निवडून येतात. हो का? ठीक आहे. कुठे चालल्या? कॉलनी WCL डब्ल्यूसर कॉलनी. राहता कुठे? कॉलनीतच राहतो. कॉलनीतच राहता. मला सांगा सावनेरच्या विधानसभा सुरू झालेल्या आहे सावनेर विधानसभा त्याच्यामध्ये माहोल कोणाचे वाटते आपल्याला? आता माहिती नाही कोणाचा माहोल आहे पण बीजेपी हो का? जे माहिती सरकारनं लाडकी बहीण योजना काढली होती त्याचा फायदा मिळाला आपल्याला? नाही आम्ही नाही काढलं. आम्ही नाही घेतलो सर्व्हिसवर असल्यामुळे. हो तर योजना कशी वाटली ते महिलांसाठी? ठीक ठाक आहे त्यांची हे आहे ना त्याचं म्हणजे फायदा झाला. हो फायदा झाला आहे त्यांचा फायदा. आता या येणाऱ्या विधानसभेमध्ये फायदा होईल का तिथे भाजपला? हो नाही आमची पाहुणे आहे यांच्याकडे. आम्ही इथं नाही राहत. राहता कुठं राहता? कुबाडा. आता विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? माहोल सगळ्यांचाच आहे. सगळ्यांच्या दोन्ही पक्षांचा माहोल आहे. दोन्ही पक्ष समान आहे. कोण निवडून येणार असं वाटते आपल्याला? ते जनतेवर आहे. आम्ही काय सांगणार. हो आता जे भावी आमदार होणार कोणी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आपल्या म्हणजे कोणते कामे? अपेक्षा तर भरपूर आहेत. बघू काय पूर्ण करतात ते. कोणते कोणते कामे व्हायला पाहिजे? सगळेच विकास व्हायला पाहिजे. विकास व्हायला पाहिजे. झालेलं आहे तर आपल्याला इथे भावी आमदारकडून काय अपेक्षा आहे? भावी आमदार आशिष देशमुख. त्यांना या इथे 30 वर्षापासून एक बी काम नाही केलं. सुनील केदार त्याला प्रत्येक चान्स कसा कोणते म्हणजे इथे म्हणजे कामे व्हायला पाहिजे? समस्या काय? इथे पुरे रोड नाही बनवून राहिले काहीच नाही. फक्त खायचे घास निवडून याचं काम आहे. बाकी जनतेला काही दाखवत नाही. चेहरा सुद्धा नाही दाखवत. यावेळेस आशिष देशमुख पप्पा. आपण आता सावनेरच्या राजकमल चौकात आलेलो आहोत. 15 सेकंद मध्ये या ना मला नो थँक्यू. सावनेर विधानसभेमध्ये माहोल कोणाचे वाटते आपल्या सावनेरमध्ये? सावनेर मतदान विधानसभा क्षेत्रामध्ये आशिष बाबू आणि सुनील केदारच्या यांच्या दोघांचाच माहोल आहे. सध्या परिवर्तनाची गरज आहे कारण की एकच एक चेहरा आपण किमान 30 वर्षापासून बघितलेला आहे. तरी नागरिकांना मी आवाहन करतो की एकदा तरी परिवर्तन घडून आणावं अशी मी जाहीर निवेदन करतो सगळ्या जनतेला. कोणाचे माहोल वाटते आपल्याला सावनेरमध्ये? सावनेरमध्ये माहोल कोणाचे आहे तुम्ही सांगा ना भाऊ. माहित नाही बा आता कोणाच्या माहोल आहे. दोघही पार्टी सेम दिसून राहिली. सेम दिसून कोणाचे माहोल वाटते आपल्याला? आशिष बाबू देशमुखचा माहोल वाटून आला. कोणाच्या? आशिष बाबू देशमुख. कोणाचे माहोल वाटते आपल्याला? माहोल परिवर्तनाचा आहे. परिवर्तन कोण? आशिष बाबू देशमुख. परिवर्तन करणार. परिवर्तन करणार. हो का? इथल्या समस्या कोणत्या? समस्या इथे शाळा कॉलेजेस नाही आहे. दवाखान्यात सुविधा नाही आहे. रात्री बिरात्री डॉक्टर्स नाही राहत तिथे. बेरोजगारीचं थोडा म्हणा बाकी
लोकांनी सांगितलंच असेल रीती घाट. पण इथे आता 3-4 टर्म झाले ना केदार साहेब. 4 टर्म झाल्या ना, तर आता नवीन माणसालाही चान्स देणं हे काम आहे ना आमचं. 5 रेजिम पासून जर त्यांना पाहत आहे, एक रेजिम दुसऱ्यालाही पाहणं काम आहे. हो का? असं आशिष बाबू मध्ये काय खासियत वाटते आपल्याला? ते डॉक्टर माणूस आहे, सुशिक्षित आहे, त्यांचे हॉस्पिटल्स आहे, नवीन काही विकास आणतील. MIDC मध्ये काही सोयीसुविधा नाही. आमची मुलं कळमेश्वर MIDC ला कामाला जातात रात्री बेरात्री. जर MIDC आमची सावनेरला जवळपास राहिली, आज एक MIDC आहे इथे आमच्या सावनेरला, तिथे एकच कंपनी चिपकली फक्त पेप्सी कंपनी, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच कंपनी नाही. काही कोणते प्रोजेक्ट नाही. जर चांगले प्रोजेक्ट आले तर बेरोजगार मुलं तिथे लागतील. कशाला इतक्या दूर जावं लागेल? नमस्कार. आता आपल्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे, तर याच्यामध्ये माहोल कोणाचे वाटते आपल्याला? माहोल तर माझ्या हिशोबानं BJPचा वाटून राहिला आहे. BJP. आशिष बाबू. आशिष. आणि इथे आता 3-4 टर्म होते केदार साहेब आमदार, त्याच्याबद्दल विकास आपल्या क्षेत्राचे झाला असा, त्याच्याबद्दल समाधानी आहात? आम्ही तर तसे काही विशेष समाधानकारक नाही, कारण की आम्ही शेतकरी आहे. शेतकऱ्याला खास म्हणजे रस्त्याची जरूरत आहे आम्हाला, बाकी काही नाही. पांदन रस्ते रोज, आणि मला सांगा रोज आम्हाला संबंध म्हणजे रस्त्याशीनच आहे. सकाळी उठला तर रस्ता. पांदन रस्ते झाले ना मग? पांदन रस्ते काही नाही आमच्या एरियामधले नाही झाले. हो का? कोणत्या एरियात? आमचा सुरला हेटी. जे हेटी एरिया. हो का? तर हेटी एरियामध्ये तर MIDC आहे ना? MIDC आहे, पर जे म्हणजे आमचा अर्धा भाग कामठीमध्ये जाते आणि अर्धा भाग हेटीमध्ये जाते. त्याच्या मधातली जे पांधन आहे 2 ग्रामपंचायत मध्ये येते, पण त्या पाणीचं काम नाही झालं. म्हणजे पाणी म्हणजे व्हायला पाहिजे. फक्त शेतकऱ्यासाठी पांधन आवश्यक आहे. म्हणजे आपला भावी आमदार कोण आपल्याला? भावी आमदार जे होणार कोणी? आता भावी कोणते कामं करायला पाहिजे? रस्त्याचे अपेक्षा नाही, आपली अपेक्षा एकच आहे, रस्ते करायला पाहिजे. शेतीवाल्यासाठी, आमच्या शेतवाल्यासाठी फक्त रस्ते आवश्यक आहे. रस्ते आवश्यक आहे. रस्ते, शेतीमालाला भाव. हो, शेतीमालाला भाव पाहिजे ना. हो का? आमचं आणि निवडून म्हणजे माऊल इथे माऊल तर मला आशिष देशमुखच होत. ठीक. आता आपण सावनेर शहरातील गांधी चौकात आलेलो आहोत आणि येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सावनेर शहरामध्ये कोणाचा माहोल आहे? अनुजा, सुनील बाबू केदार यांचा माहोल आहे. हे जिंकणार आहे. नमस्कार. कोणाचा माहोल वाटते आपल्याला? माहोल दोघांचा आहे, अर्धा BJP. हो का? आपल्या विधानसभेत समस्या कोणत्या आहे? समस्या कास्तकाराच्या आहे ना, कापसाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनं. जो कोणी भावी आमदार येईल, जो बी त्यांना. हो, रोड, रस्ते, बेरोजगारी, रस्ते गिस्ते सगळे बरोबर आहे. हे कास्तकार लंबे होऊन राहिले आहे. मजुऱ्या वाढल्या, कास्तकाराच्या म्हणजे खर्च नाही झेपून राहिलाय. कोणाही माहोल वाटते? माहोल आता पाहू, आता कोणाचा एवढा आता जनतेच्या चालू आहे. आता समस्या भरपूर आहे. कोणत्या म्हणजे भावी आमदाराकडून कोणत्या म्हणजे अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे शेतकऱ्याच्या याच्यावरून काही तेवढ्याच हे नाही आहे. शेतकऱ्यासाठी जे भावाच्या याच्यावरून, ते आता सोयाबीन 3,500 येऊन गेलेला आहे, कापूस 6,500 येऊन गेलेला आहे. या गोष्टीचा विचार करून सगळ्या हे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे. निराशा आहे शेतकऱ्याबद्दल. समाधानकारक भाव नाही. नाही. कोणाही माहोल वाटते आपल्याला? वाटते देशमुख साहेबाचा, आशिषराव देशमुखचा. का बरं? आता 35-35 वर्ष झाले, एकच एक आमदार आहे. विरोधी लहर आहे. बदल परिवर्तनाची हे वाटते. आणि ज्या समस्या अगोदर पासूनच्या आहेत त्या तशाच्या तशाच आहे.
बघा. दिलं 200 सॉरी दिले ना आता सावने विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. तर मला सांगा, भावी आमदाराकडून आपल्याला कोणत्या काय अपेक्षा आहे? जो कोणी निवडून येणार त्यांच्याकडून अपेक्षा आहे? माझे म्हणणं असं आहे की देशात काही ना काही थोडंसं परिवर्तन झालं पाहिजे आणि जसा पाहला तसा विकास झालेला नाही आपल्या सावनेरमध्ये, आहे की नाही? आणि हो कोणतीही पार्टी, बीजेपी हो काँग्रेस हो, देशाचा विकास झाला पाहिजे याचीच माझी म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे म्हणजे विकास व्हायला पाहिजे आणि सामान्य माणसाचा फायदा झाला पाहिजे काही ना काही. बरोबर आहे, काम करणं जरुरी आहे. सामान्य माणसं, साधारण माणसं जे पैसेवाले आहेत त्यांच्याकडे तुम्ही साथ देतात यायले, कारण की रोज मजुरी लोक बेरोजगार. लहर कोणाची? लहर आहे आता बीजेपी ते चालू आहे, पण आता सगळं सगळ्या लोकांचा विचाराचा. आपल्याला कोणाचाही माहोल असो, पण आपल्याला बीजेपी आणायची आहे. म्हणजे कमल. हो का? किसका माहौल लगता है यहाँ सावनेर में? कमल. समस्या सावनेर शहर. कॉलेज नाही आहे इकडे, हॉस्पिटल नाही आहे बरोबर, कंपनीज वगैरे नाही आहे. आता निवडणुका सुरू आहे, भावी आमदाराकडून कोणत्या अपेक्षा राहणार आपल्या? आता ते कोणी निवडून येईल त्याच्याकडून काय डेव्हलपमेंट झाला पाहिजे सावनेरचं. डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. इथं माहोल आता सध्या कोणाचे वाटत आहे आपल्या सावनेर शहरात? काही सांगू नका आता. बीजेपी आली पाहिजे, पण बीजेपी आली पाहिजे. का बरं? इथं तर आमदार होते ना 3-4 टर्म. आमदार होते पण त्यांनी काही केलं नाही ना मागच्या वर्षापासून. चांगला वोल्ट आहे त्यांच्या तिथे, पण काम व्हायला पाहिजे. काम झालं पाहिजे. काय म्हणते माहोल आपल्या सावनेरच्या? माहोल आहे शिवसेनेचे आहे, बीजेपी शिवसेना. हो का? कोण येणार असं वाटते आता? आशिष बाबू आएंगे. आशीष बाबू आएंगे. क्यों? अच्छे आदमी है वो. आदमी अच्छे. कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? आपल्याला काही समजत नाही माहोल आता, पण नाही, पण गावात आपण गावाचा माहोल आहे भाजपाचा. हो का? कोणत्या गावचे आहे आपण? मंगसाचे. मंगसा. हो का? कोण येईन असं वाटते आपल्याला निवडून? आम्हाला 70% तर आशिष बाबू 70% विश्वास आहे. ठीक आहे. कारण की 5 पंचवार्षिक राहिला केदार, पण काहीच नाही केलं केदारनं. बस किसका माहौल दिखता है सावनेर में? सावनेर में आप किसका माहौल, क्या सभी का माहौल है? सभी का माहौल है. कौन आएगा चुनकर? चुनकर वही आएगा जिसको दिया जाएगा वोट. किसको दिया जाएगा? ये तो अपने ऊपर है, अपने ऊपर है कि नहीं? सावनेर की समस्या क्या है? सावनेर की बहुत सारी समस्या है. कौन कौन सी? एक भी किसी ने सवाल नहीं किया. कौन कौन से समस्या? बहुत समस्या है. अभी क्या बताओ आपको? क्या टर्म केदार था जो विकास नहीं हुआ? विकास तो अभी किसी ने नहीं किया. आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, इसमें क्या है? प्रगति है सावनेर की? नहीं है. प्रगति नहीं है. ना तो शिक्षण में है, ना ही आरोग्य में है. सावनेर विधानसभेत कोणाचे माहोल वाटते आपल्याला? आशिष बाबू देशमुख. का बरं? परिवर्तन. आमदार साहेब आहे ना, 3-4 टर्म झाले ना केदार साहेब. खूप पाहिलं आमदार साहेबाचं. हो का? 25-30 वर्षापासून काहीच म्हणजे हे नाही आहे, इथं विकास नाही आहे, कोणते कामं नाही आहे, कॉलेज नाही आहे, दवाखाने नाही आहे बरोबर. त्यामुळे आता लोकांच्या मनात आहे परिवर्तन. येणार आशिष बाबू. आशिष बाबू चांगल्याच लीड नेणार.